गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया। ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे, फार्म हाऊस वाले, मोठे मोठे लोक, लेआउटचे लोक, मर्सडीज मध्ये फिरणारे लोक, त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही, पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्राच्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी येत्या 24 तासांमध्ये होणार आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, बळीराजाला साथ, बळीराजाला मदतीचा हात अशा पद्धतीने या कर्जमाफीवरती आज सर्वात मोठा निर्णय सुद्धा झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, कर्जमाफीची आज पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। म्हणजेच पहिल्या यादीमध्ये काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। प्रमुख जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी होणार नाही, तर यासाठी 4 अटी घालण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव 4 अटींमध्ये बसत असतील त्या सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, अखेर कर्जमाफीचा प्रश्न मिटलेला आहे। येत्या 24 तासामध्ये राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्या संबंधित आज महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या 4 अटींमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी फॉर्च्युनर गाडीमधून हिंडत असतील, मर्सिडीज गाडीमधून हिंडत असतील, जे शेतकरी श्रीमंत शेतकरी बांधव असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु जे शेतकरी गरीब शेतकरी असतील, मध्यमवर्गीय शेतकरी असतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, येत्या 24 तासामध्ये राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। आज खऱ्या अर्थाने प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू साहेब यांच्या 7 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, मागील काही दिवसांमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषण करण्यात आलेलं होतं। तर त्या उपोषणाचा परिणाम थेट कर्जमाफीवरती दिसून सुद्धा आलेला आहे। कारण शेतकरी बांधवांनो, या उपोषणामुळे शेतकरी बांधवांचा जो कर्जमाफीचा प्रश्न होता, तर तो प्रश्न प्रधानमंत्र्यांपर्यंत सुद्धा पोहोचलेला होता। तर त्यांनी तातडीच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा आदेश दिलेला होता की लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करा, शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पाळा। त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर यासाठी 4 अटी घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी या 4 अटींमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। तर त्या 4 अटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 अटी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 अटी काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 अटींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दिलासा सुद्धा मिळणार आहे। कारण जे शेतकरी या 4 अटींमध्ये
बसणार नाहीत त्या शेतकरी बांधवांचा 1 रुपया सुद्धा माफ होणार नाही। परंतु जे शेतकरी या 4 अटींमध्ये बसणार आहेत त्यांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांनी 50,000 रुपयांचं, 1 लाखांचं, 1.5 लाखांचं तर 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेलं आहे। म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांनी समान कर्ज घेतलेलं नाही, तर काही शेतकऱ्यांनी 50,000चं कर्ज घेतलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी 1 लाखाचं, काही शेतकऱ्यांनी 1.5 लाखाचं तर काही शेतकऱ्यांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं होतं। तर त्या शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की कर्जमाफी कधी होईल, कर्जमाफीवरती कधी निर्णय येईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पहिल्यांदाच कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे आणि हा निर्णय सर्व शेतकरी बांधवांना आनंदी करून ठेवणारा हा निर्णय सुद्धा असणार आहे। म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदाच कर्जमाफीवरती सर्वात मोठं स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे की गरीब शेतकरी बांधवांची आणि मध्यमवर्गीय शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करणार आहोत। 24 तासामध्ये राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतील असावं, जर तुम्ही दुसऱ्या बँकेमधून कर्ज घेतील असेल तर तुमची लगेच कर्जमाफी होणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, या 20 बँकांचा जो कर्जाचा थकीत आकडा आहे तर तो थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात अगोदर या 20 बँकेमधील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकऱ्यांनी या 20 बँकेमधून कर्ज घेतलेले असावे आणि हे शेतकरी या प्रमुख 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असावेत, तरच तुम्हाला शेतकरी बांधवांनो या कर्जमाफीचा फायदा सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितले आहे की जे शेतकरी बांधव 4 अटींमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 अटी अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर बँक आहेत, तर याच्यामध्ये काही सरकारी बँक आहेत तर काही खासगी बँक आहेत। तर तुम्ही नेमकं कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे हे पाहणं सर्वात अगोदर गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काही सरकारी बँकेची कर्जमाफी जाहीर झालेली आहे, काही खासगी बँकेची कर्जमाफी सुद्धा जाहीर झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेले असावे, त्या 4 अटींमध्ये तुम्ही सुद्धा बसत असावेत आणि तुमचा जिल्हा या प्रमुख 15 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण अशा 4 अटी घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जर या 4 अटींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा या 4 अटी अगदी 1 मिनिटामध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा या 4 अटींपैकी पहिली अट म्हणजे शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असावं। जर तुम्ही 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या दरम्यान कर्ज घेतलेला असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। सोबतच जे दुसरी अट घालण्यात आलेली आहे तर ते दुसरी अट म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा आणि शेतकरी बांधवांना जे 4थी अट घालण्यात आलेले आहे तर ते 4थी अट म्हणजे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, कारण भरपूर नकली बनावट कागदपत्रे जोडून शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। बघा जे शेतकरी बांधव या 4 अटींमध्ये बसत असतील आणि त्यांनी स्टेट बँकेमधून, पोस्ट बँकेमधून, जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमधून
म्हणजे सरकारी बँकेमधून खासगी बँकेमधून कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे। त्या परिपत्रकामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, काही बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यासोबत कर्जमाफीची तारीख निश्चित सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत कर्जमाफी 100% होणार आहे। कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला।